हॅलो नमस्कार मित्रांनो, 10वी आणि 12वीचा निकाल 2024चा कधीपर्यंत येणार आहे याच्याविषयी सर्व ऑथेंटिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, भरपूर दिवस झाले सर्व विद्यार्थी विचारत आहेत की 10वीचा आणि 12वीचा निकाल कधी लागणार आहे। काही ठिकाणी अफवा वगैरे पसरत आहेत की 10वीचा निकाल आज लागणार आहे, 12वीचा निकाल आज लागणार आहे किंवा या तारखेला लागणार आहे, अशा सर्व अफवा वगैरे पसरत आहेत। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत एकदम ऑफिशियल इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपला हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या टेलिग्राम चॅनल वरती मित्रांनो तुम्हाला 10वी आणि 12वीच्या रिझल्ट संदर्भात सर्व अपडेट्स पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, काही वेबसाईट आहेत ज्यावरती जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती सर्वप्रथम तुमच्यासोबत शेअर करतो, त्याच्यानंतर जी ऑफिशियल इन्फॉर्मेशन समोर आलेली आहे ती तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर बघा, महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट 2024 संदर्भात या ठिकाणी काही अपडेट्स आलेले आहेत। तर ही एक वेबसाईट आहे, तर याच्यावरती काय सांगत आहेत ते आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया किंवा पाहूया। या वेबसाईट वरती बघा, तर काही वेबसाईट आहे त्याच्यावरती 10वी आणि 12वीचा निकाल संदर्भात जी डेट सांगितलेली आहे, तर या ठिकाणी बघा अर्लियर ऑन फ्रायडे, तर या ठिकाणी जी तारीख सांगत आहेत 10 मे सांगत आहेत। हिंदुस्तान टाइम्स या वेबसाईट वरती रिझल्टची तारीख 10 मे सांगितलेली आहे, परंतु मित्रांनो आज तारीख आहे 11 मे। 10 मे तारीख होऊन गेलेली आहे, तर 10 मे ला काही तुमचा रिझल्ट लागलेला नाहीये, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जर तुम्ही गुगल वरती सर्च केलं 10th रिझल्ट 2024 महाराष्ट्र बोर्ड, तर या ठिकाणी बघा तारीख काय दाखवते, या ठिकाणी तुमची एक्झाम कधी झाली होती आणि एंड कधी झाली होती ते दाखवत आहे। जर आपण रिझल्ट संदर्भात बघितलं तर या ठिकाणी रिझल्ट बघा काय दाखवत आहे। रिझल्ट डेट या ठिकाणी 14 मे 2024 ला लागणार आहे, म्हणजे 2 दिवसात रिझल्ट येणार आहे असे या ठिकाणी सांगत आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर अजून एखाद्या वेबसाईट वरती ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी पण सेम इन्फॉर्मेशन आहे। द रिझल्ट विल बी एक्सपेक्टेड टू बी अनाउन्स्ड बाय 10th मे, म्हणजे त्यांचा एक्सपेक्टेड डेट जी होती 10 मे होती, परंतु 10 मे ला रिझल्ट आलेला नाहीये। तर बघा आता ऑफिशियल अपडेट काय आहे, तर ऑफिशियल अपडेट बघा या ठिकाणी एक एक अपडेट समोर आलेली आहे, नवीनतम सूचना आलेली आहे 10वी आणि 12वी मार्च 2024च्या परीक्षा निकालाबाबत अफवा। तर अफवा काय आहेत ते बघून घ्या। तर बघा, इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना कळवण्यात येते की सोशल मीडियाद्वारे इयत्ता 10वी आणि 12वीच्या 2024च्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत। तरी सर्व संबंधित घटकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये। निकालाच्या तारखा राज्य मंडळातर्फे अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येतील। आणि ही ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईट वरती तुम्हाला निकालाच्या तारखा भेटतील। आणि मित्रांनो, तुम्हाला सतत ही ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहायचं आहे, याच्यावरती निकाला संदर्भात अपडेट येणार आहे। आता जे आमच्याकडे अपडेट आले 12वीच्या निकाला संदर्भात ती मी तुमच्यासोबत शेअर करतो। एका न्यूजपेपर मधील ही अपडेट आहे। तर बघा, 12वीचा निकाल पुढील आठवड्यामध्ये लागणार आहे असं यांचं म्हणणं आहे। मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिलेली आहे। तर बघा, लोकमत न्यूज नेटवर्क यांचा ही न्यूजपेपर आहे पुणे। राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी आणि 10वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्यांमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्ग गोंधळून गेला आहे। 12वीचा निकाल मे महिन्याच्या 3रा आठवडा आणि 10वीचा निकाल 4थ्या आठवड्यात जाहीर करणार आहोत। दोन्ही निकालांची तारीख निश्चित होताच मंडळातर्फे अधिकृतरित्या सांगण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली। 12वी 10वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता असते। 10वी 12वी निकालानंतर पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ही तयारी सुरू केलेली आहे। दरम्यान निकाल केव्हा लागणार याबाबत सध्या वेगवेगळ्या बातम्या आणि चर्चांना उत आला आहे। या संदर्भात दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाले आहेत, तसेच गुणपत्रिका तयार करण्याचे कामही वेगाने सुरू आहे। साधारणपणे मे अखेर निकाल जाहीर करणार असल्याचे यापूर्वीच राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले होते। तर ही अपडेट होती। अशाच मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या रिझल्ट संदर्भात अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट वाटला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच, धन्यवाद।